1982 मध्ये पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅन आला होता आणि त्याच वेळेस बऱ्यापैकी लोकांच्या जमिनी या फ्युचर अर्बनायझेशन झोन मध्ये गेल्या होत्या। त्यामुळे लोकांना भीती वाटत होती की सरकार तर त्यांच्या जमिनीवर ताबा मारणार नाही ना। मग लोक एकत्र आली आणि सरकार सोबत भांडू लागली की आमच्या जमिनी शेती झोन मध्ये आहेत, त्या शेती झोन मध्येच ठेवा आणि आम्हाला सुखाने शेती करू द्या। पण तसं झालं नाही। शहरीकरण वाढत होतं आणि जे शेतकरी शेत जमीन विकून बसले होते त्यांची शेती गेलती आणि त्यातून आलेले पैसे सुद्धा संपले होते। ह्या सगळ्या गोष्टी बघून एक विजनरी माणूस पुढे आला आणि त्यांनी जॉईंट डेव्हलपमेंटची संकल्पना इतर सहकाऱ्यांसोबत मांडली। ह्या जॉईंट डेव्हलपमेंट मध्ये त्यांनी कुठल्या शेतकऱ्याची जमीन विकत घेतली नाही, तर त्यांना सोबत घेऊन ही संकल्पना राबवली आणि देशामध्ये पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी एकत्र येत 450 एकरात पहिली स्मार्ट सिटी उभा केली आणि ती म्हणजेच आपल्या पुण्यातली मगरपट्टा सिटी। आणि सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी योग्य प्रकारे वाचवल्या आणि त्या सर्वांचा आर्थिक, सामाजिक आणि सर्वांगीण विकास केला। व ह्या सर्व गोष्टी करून सतीशदादा मगर यांनी भारतासमोरच नाही तर जगासमोर एक खूप मोठं उदाहरण सेट केलं। बेसिकली मित्रांनो, त्यातल्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या